तुला त्याचा फायदा आहे, तू उद्या पुढे जाणार आहे सगळ्यांपेक्षा. कळलं का? तुला अजून नेक्स्ट तुला अजून काय करतील, तू फुल म्हणजे की सगळंच अँकरिंग तू कर. कळलं का? असं म्हणतील तर तुला इकडे थांबायचं नाही. ही सुरुवात आहे आत्ता. कंटाळा नाही करायचा. खेळताना तू भरपूर खेळतेस. आज तू उठली किती वाजता? 10ला उठली, हो की नाही? कितीला उठली? 10 वाजता उठली. तर रोज करशील तर तुला ते येत जाणार, ते तुझं काम, तुझा अभ्यास होणार, परफेक्ट होणार अभ्यास. ठीक आहे? कळतंय का? चल बस पुढे. कसं आहे की हे अँकरिंग आहे, हे अँकरिंग तुझं इतकं नंतर छान इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे की नंतर तुला टी व्ही शोमध्ये घातलं पाहिजे. टी व्हीवर येशील, टी व्हीवर टी व्हीचं अँकरिंग तुला करायला सांगते. रेडिओ असतो, रेडिओ टी व्ही, तिथे अँकरिंग असतं. मग तिथे गेस्ट म्हणून काही लोक येतात, त्यांना आपण आवडतो आणि मग त्या गेस्टना आवडलं तर ते गेस्ट काही साधेसुधे नसतात, ते असे मूवीजमध्ये काम करणारे असेल, कोणाचं काय ओळखीचं असेल तर ते तिथून कनेक्शन लागतात. मी आत्ता जेवढे ॲक्टर्स आहेत तर ते लहानपणापासूनच हे स्टेजवर परफॉर्म केलेले आहेत, मग ते पुढे आलेले आहेत लहानपणापासूनच. ते मग आपण आपल्या आईवडील आपल्याला जे छोटे छोटे गोष्टी सांगतात ते कधीही इग्नोर करायच्या नाही, त्याचा राग नाही करायचा. तुझ्यामध्ये त्या गोष्टी आहेत, ह्या आम्हाला बिंग पॅरेंट्स म्हणून माहिती आहे. कळलं का? आम्हाला कॉन्फिडन्स की आमची हे टी व्हीवर नाही आहेत, तुला नंतर टी व्हीवर काम मिळेल अँकरिंगचं. मग तू तिथे मोठे मोठे शोज अँकर करशील. मोठी झाल्यावर त्याचे पैसे खूप मिळतात आणि म्हणून अभ्यास करताना मी जे सांगतो डोळे नको चोळू, तर ते तुला तसं करायचं आहे, तर तुला त्याचा फायदा होणार. तू इंग्लिश वाचली, बुक वाचतो इंग्लिशचे, तू वाचली म्हणून तुला ते लवकर लवकर समजायला लागलं की कसं उच्चार करायचे इंग्लिशचा. तर तू केलं म्हणून तुला आता त्यांनी अँकरिंग करायला दिलंय, हो की नाही? मग अजून चांगला अभ्यास करशील तर अजून पुढे जाशील, हो की नाही? सुरू करायचं. चल.